जी, विधिमंडळातील माझे सहकारी रवी राणाजी, प्रवीण पोटेजी, चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, निवेदिताताई चौधरी, हेमंतजी काळमेघ, पौर्णिमाताई सवाई, किरणताई महल्ले, नितीन दांडे, संजय जाधव, संतोष महात्मे, चंद्रकांत ठाकरे, वसंतराव भुईकडकर, कृष्णा अंधारे, निखिल ठाकरे, शोभनाताई देशमुख, ॲडव्होकेट बाबूराव बेलसरे, आचार्य सागर महाराज देशमुख, महामोर्चामध्ये जे पक्ष सहभागी झाले आहेत त्या सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या सभेच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी हे सगळं ऑर्गनाइज केलेलं आहे ते संयोजनामध्ये काम करत असणारे सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज महावीर जयंती. मी सुरुवातीलाच महावीर जयंतीच्या आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची धामधूम चालू आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला धन्यवाद देतो. निसर्ग संपन्न अमरावतीच्या भूमीत होत असलेल्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण इथं आला, अनेकांची भाषणं ऐकली. अमरावतीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाच्या विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना देशाचं, भारत देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक देखील करतो, अभिनंदन देखील करतो. अमरावती जिल्हा तसं संत महापुरुषांचा जिल्हा, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज, संत गुलाबराव महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासाने आणि यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीला मी प्रथम वंदन देखील करतो. या महापुरुषांना सर्वांना अभिवादन देखील करतो. अमरावती जिल्ह्यामध्ये मगाशी बोलत असताना काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, पर्यटनाच्या विकासाला वाव इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला देता येतोय. इथं मेळघाट असेल, माझं चिखलदरा असेल, इथं कौंडण्यपूर असेल, ही प्रसिद्धी ठिकाणं आहेत आणि या ठिकाणच्या पर्यटन विकासातून इथं उद्योग, इथं रोजगार याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा, आमचा सगळ्यांचा, महायुती सरकारचा प्रयत्न आहे. एकनाथराव शिंदेजी असतील, देवेंद्रजी फडणवीसजी असतील, मी असेल आणि आमचे सगळ्यांचे काम करणारे मंत्रिमंडळातील सहकारी असतील, हे सगळेजण त्याकरता प्रयत्न करतायत. अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामं होण्याच्या करता जिल्ह्यामध्ये सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प, महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता तसंच नवीन प्रकल्प देखील माझ्या या अमरावती भागामध्ये आले पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ते आणण्याच्या करता अमरावती लोकसभा मतदारसंघातून धडाडीचा उमेदवार म्हणून नवनीत राणा यांना प्रचंड बहुमताने घड्याळाच्या कमळाच्या, कारण महायुतीमध्ये कमळ पण आहे, घड्याळ पण आहे, धनुष्यबाण पण आहे. आणि काल आपल्या पंतप्रधानांनी परभणीला सभा घेतली, ते आपले महादेव जानकरांची शिट्टी देखील पोलीस वाजवतात, ती शिट्टी देखील आहे. आणि आत्ता 2 सभा घड्याळाच्या घेऊन आल्यामुळे घड्याळ तोंडामध्ये आलं. परंतु हे सगळी चिन्ह एकमेकांना सपोर्ट करणारी चिन्ह आहे. ह्या चिन्ह महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं असतील त्याचं बटन दाबलं की ते मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार आहे. त्याकरता आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यायचेत, कामं करायचेत. मित्रांनो, अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या विरोधकांची काय परिस्थिती आहे त्या खोलामध्ये मी जात नाही. मी फार कुणावर आरोप प्रत्यारोप करणारा कार्यकर्ता नाही, मी विकासाचं बोलणारा कार्यकर्ता आहे. आज देशामध्ये देखील विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याच्यामुळं मगाशी चित्राताईंचं मी भाषण ऐकलं, इतर माझ्या सहकाऱ्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते.
त्याला तोडीसतोड जबाब देण्याचं काम केलेलं आहे. त्याकरता मी अधिक त्याच्यामध्ये वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपण निवडून दिलेल्या महायुतीचे उमेदवार भाजपचे आपले कमळाचा खून घेऊन हे दिल्लीला आपले प्रश्न समस्या मांडण्याच्या करता चाललेले आहेत. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा गेले 10 वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आपल्या अमरावतीपर्यंत ती गंगा पोचवायची आणि आपल्या अमरावतीचं नाव देखील आपल्याला देशामध्ये मोठं करायचंय. देशाचा गौरव जगामध्ये वाढवण्यासाठी पुन्हा एकदा या देशाच्या 135 कोटी जनतेची सूत्र ही तमाम भारतीयांना ही मोदी साहेबांच्याकडे देण्याची गरज आहे. मी इतके दिवस 14लाही मोदी साहेबांना विरोध केला. त्यावेळेस नवनीत राणा आमच्या पक्षाच्या उमेदवार होत्या. 2019ला देखील मी विरोध केला. त्यावेळेस आम्ही जी आघाडी केलेली होती त्या आघाडीचे उमेदवार या नात्याने त्याच्यामध्ये त्यांना मी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी मला रवी राणा म्हणाला की दादा ही मी पार्टी काढलेली आहे, त्या पार्टीतनं मी उभं करतो, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या. तशा पद्धतीने आम्ही पाठिंबा दिला, त्या निवडून आणल्या. परंतु मित्रांनो मी एक बघितलं, मी अनेक वर्ष जवळपास 91 साली मी पहिल्यांदा खासदार झालो आणि लगेच सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री मला केलं. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही पाहताय 33 वर्ष झाली, काही थोडा काळ झालेला नाहीये. आणि त्यामध्ये हे काम करत असताना मी अनेकांना जवळनं बघितलंय. परंतु मित्रांनो त्या काळात मी खासदार ज्यावेळेस झालो तेव्हा PV नरसिंहराव आपल्या रामटेकमधून निवडून आलेले होते. त्याच्या आधी ते आले होते, नंतर ते पंतप्रधान झाले. आणि त्या पंतप्रधानापासून मी आता नरेंद्रभाई मोदींची पण कारकीर्द सगळ्यांची बघितली. 10 वर्ष नरेंद्रभाईंची बघितली, 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांची बघितली, वाजपेयी साहेबांची एकदा 13 दिवसाची, 13 महिन्याची आणि 5 वर्षाची बघितली. त्याच्या आधीच्या काळामध्ये जे जे कोणी पंतप्रधान झाले त्या सगळ्यांची कारकीर्द बघितली. परंतु मित्रांनो तुमच्या माझा देश 18 पगड 12 बलुतेदारांचा देश आहे. इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नव्हता. महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकवटलं आणि त्याच्यातनं इतिहास निर्माण केला. हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज देखील महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली छाती फुलून येते. मी हा निर्णय, मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता आहे. मी अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, वडीलधाऱ्यांना सांगितलं, 2014ला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेरनं पाठिंबा दिला. आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्याला इथं सरकारमध्ये जायचं, परंतु कुठं काय खटकलं माहिती नाही. आम्ही फक्त वरनं आदेश यायचे, आम्ही त्याची अंमलबजावणी करायचो. एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरायचो. मित्रांनो मला पहाटे 5ला उठून 6ला कामाची सवय आहे. मी अक्षरशः माझ्या मतदारसंघात 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो आणि ते सातत्य मी आजपर्यंत टिकवलेलं आहे. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा 24 तासातले 18, 19, 20 तास काम करत असतात. परदेशातनं आले तरी जेटलॅग नसतं, लगेच कामाला सुरुवात. अनेकदा आज राज्यात महायुतीमध्ये मी देवेंद्रजी आणि एकनाथराव आहेत. ज्या ज्या वेळेस दौऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब येतात त्यावेळेस त्यांना आम्हाला वेलकम करावं लागतं, प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं. ज्या ज्या वेळेस चर्चा करायची वेळ त्या त्यावेळेस सतत आपल्या भारताचा विकास, आपल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला कशी मदत करता येईल, भारत आज जगामध्ये वरच्या क्रमांकावर कसा राहील, जगातले सगळे देश भारताकडे अतिशय रिस्पेक्टफुली कसे बघतील. तुम्हाला उदाहरण देतो. आज आपले पंतप्रधान ज्यावेळेस परदेशामध्ये जातात, तुम्ही आम्ही कुणी नसतो,
परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात, तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्रतिसाद लोक देतात. का देतात? काहीतरी विश्वास आहे म्हणून देतात. हे काही येण्यागबाळाचं काम नाही. ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं. तुम्हाला अमरावतीकरांना माहिती नाही, परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटलं. आपल्या मुलांना आणायचं कसं? पालक आम्हाला फोन करायचे, महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे. ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं. मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय. त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेस आपली विमानं जायची, आपल्या मुला मुलींना टेक ऑफ घ्यायचा, घेऊन यायची. त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं. एवढी ताकद कुणामध्ये? ह्याच्या आधी कधी घडलं? पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं, सातत्याने कुरघुड्या करायचं. परंतु जो पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला, परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं. परत काय पाकिस्ताननी आवाज काढला नाही. आज दैनी अवस्था त्या पाकिस्तानची आहे. अशा पद्धतीनं एक कर्तबगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे. आणि जगामध्ये आज आपल्या 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेलेली. कुठं? जगामध्ये. आम्हाला ते सांगतात, देशाला सांगतात, आता अजित आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था द्यायची जगात. त्याच्यामुळं गुंतवणूक वाढणार आहे, GDP वाढणार आहे, आपलं राहणीमान बदलणार आहे. मी मगाशी अनेकांची भाषणं ऐकत होतो. मी त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या भगिनी त्यांचंही मी भाषण फार बारकाईनं पौर्णिमाताई सवाईंचं ऐकलं. मला त्यांची सुख दुःख कळतात, कारण मी पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलेलो. आज देखील जरी मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी मीच करतो. त्याच्यामध्ये जी पिकं असतात, फळबागा आणि ऊसाची शेती, ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंडेंनी केला. खरं आहे की आमच्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती करतो आणि त्याच्यातनं चांगले पैसे आम्हाला मिळतात. परंतु फक्त ऊस उत्पादक शेतकरी समाधानी करून चालणार नाही. आम्ही महायुतीच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपला धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला. आम्ही त्याला बोनस जाहीर केला. आता तुम्ही भंडारा गोंदियाला चंद्रपूर गडचिरोलीला जाऊन विचारा, पैसे DBT मुळे त्यांच्या अकाउंटला आले की नाही. मित्रांनो, इथं महत्वाचा मुद्दा आहे कापूस आणि सोयाबीन. हे तुमची महत्वाची पिकं. ज्यावेळेस आम्ही सगळेजण धानाला मदत केली, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी झाला 5 रुपये लिटरला. जेवढं गाईचं दूध तुमच्या माझ्या राज्यामध्ये माझा शेतकरी गाईपासून त्या ठिकाणी तयार करून मिळवतो, त्या दुधाला रोज 5 रुपये लिटरला राज्य सरकार सबसिडी देतं. 27-28 दर असेल तर त्यांना 33 पर्यंत पैसे मिळतात. पैसे देताना डायरेक्ट DBT आम्ही करतो. थोडस त्याच्यामध्ये वेळ लागतोय. कधी सर्व्हर अडचणीमध्ये येतो, कधी ऑनलाईन काही गोष्टी अडचणीत येतात. पण कुणाच्या हातामध्ये दिल्यानंतर माणसापर्यंत, शेतकऱ्याच्या पर्यंत पोहोचताना काही त्याच्यामध्ये पाझरतं. आम्हाला ते पाझरून द्यायचं नाही. जो निर्णय घेईल तो सगळ्याच्या सगळ्या अकाउंटला गेला पाहिजे, त्या शेतकऱ्याच्या खात्यात गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तोही निर्णय आम्ही घेतला. त्याच्यातून ज्या वेळेस इतर माझा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याच्या करता आम्ही पुढे आलो. गारपीट असू द्या, त्याच्यामध्ये अतिवृष्टी असू द्या, त्याच्यामध्ये दुष्काळ असू द्या, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं तर NDRF SDRF मार्फत आम्हाला अमितभाई शहा देखील मदत करतात, म्हणजेच मोदी साहेब मदत करतात. राज्य सरकारची मदत दोघांचं एकत्र घेऊन SDRFच्या 1.5 आम्ही मदत करतो. का तर माझा शेतकरी अडचणीत येता कामामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला दिला आहे. बाकी पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरतं. अनेक योजना आहेत ज्याचा उल्लेख मगाशी खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी केलेला आहे. मी त्याचा रिपीट करत नाही.
त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं 80 कोटी जनतेला राशन, पण मोफत शब्द त्यांनी सांगितला नाही, मुफ्त राशन, फुकट राशन. माझ्या देशातला एक देखील बांधव हा गरीब आहे म्हणून उपाशी पोटी झोपतो असं होता कामा नये. म्हणून मोदी साहेबांनी माग पण 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा कार्यक्रम चालूच होता. पुढे देखील 5 वर्षाच्या करता मी तो कार्यक्रम चालू ठेवणार. मात्र कुणाला उपाशी पोटी झोपू देणार नाही. त्याला व्यवस्थितपणे अन्नधान्य मिळालं पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांची. 3 कोटी लोकांना घर बांधून देणार. इतके दिवस आदिवासी, मागासवर्गीय, भटके यांना घरं मिळायची. बाकीच्या बहुजन समाजाच्या म्हणायचे आम्ही काय केलं, आमच्यात पण गरिबी आहे, आमच्यात ठराविक लोक श्रीमंत असतील परंतु आमच्यात पण गरिबी आहे, मायनॉरिटी मध्ये पण गरिबी आहे, त्याच्यामध्ये त्यांनाही मदत झाली पाहिजे. आता आपण जो गरीब इकॉनॉमी वीकर सेक्शन ह्याच्यामध्ये आत बसणारा आणि ज्याचं स्वतःचं घर नाही अशा सगळ्यांना घर देण्याचा 3 कोटी लोकांना, म्हणजे प्रत्येकाच्या घरात 5 लोक असतील तर 5 ते 15 कोटी लोकांना त्याचा फायदा त्यांच्या कच्च्या बच्चांना होणार आहे. हा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. त्याच्या संदर्भामध्ये 300 युनिट पर्यंत वीज माझा गरीब माणूस वापरतो घरामध्ये, त्याला आता आम्ही मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर मोफत 300 युनिट पर्यंत वीज देणार, फुकट. त्याकरता सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर आहे. सोलरवर, पॅनलवर आम्ही प्रचंड मोठी वीज तयार करणार आहे. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी 8.5 लाख सोलरचे पंप देण्याचा निर्णय घेतला. माझे शेतकरी म्हणतात दादा दिवसा वीज मिळाली पाहिजे. आता 8 दिवसाला कधी दिवसा कधी रात्री, रात्री कधी कधी बिबट्याचा त्रास असतो, कधी कधी विंचुकाट्याचा त्रास असतो, सापाचा त्रास असतो. म्हणून सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला मोटर बंद, घरी जायचं, कुटुंबामध्ये राहायचं. त्याच्यामुळे दिवसा ढवळ्या तुम्हाला पाणी हे देता येणार आहे. इथले सगळे मोठे प्रकल्प ह्याला गती देण्याच्या करता मित्रांनो आम्ही पुढाकार घेतलेला आहे. परंतु त्याच्याकरता केंद्रामध्ये देखील मोदी साहेब पाहिजे आणि इथून जाणारा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा पाहिजे. माग नवनीत राणा 5 वर्षापूर्वी निवडून आल्या, त्या विरोधी पक्षाकडनं निवडून आल्या, आता त्या सत्ताधारी पक्षाकडनं उभ्या आहेत, म्हणजे महायुतीकडनं उभ्या आहेत. त्यांचं पार्लमेंट मधलं काम तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काही काही लोक चुकीचे आरोप करतात. तुमचा माझा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करण्याच्या करता आम्ही राज्यकर्ते म्हणून तिथं बसलेलो आहे. तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये कुठेही मी देखील सरकारमध्ये जात असताना बहुजन समाजातल्या माणसाला मदत व्हावी. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट तर कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाहीये, पण सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो आणि तो करण्याकरता खंबीर अशा प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असतं. आज ते देशाला मिळालेलं आहे. ते नेतृत्व आपण सांभाळलं पाहिजे. आज देशात बघा, एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे दुसरे विरोधक आहेत. दुसऱ्या विरोधकांच्याकडे सगळी त्यांची खिचडी झालेली आहे. कुणी नेतृत्व करू शकत नाही. घडीभर धरा, राहुल गांधी त्यांचा नेता. राहुल गांधींची कारकीर्द गेले अनेक वर्ष ते खासदार म्हणून काम करतात. खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी मंत्रिपद घेऊन त्या मंत्रिपदाला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु नाही घेतलं. तो त्यांचा अधिकार आहे. आणि मोदी साहेबांची 10 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. मित्रांनो, एवढ्या मोठ्या देशाचा गाडा पुढे नेत असताना प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व हवं असतं. 24 तासातले 18-18, 20-20 तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील
तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्मधर्म संयोगाने ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान करायचे ते सांगतात, अरे 10 वर्ष झाली, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। आता त्यांनी आत्ताच ठरवलंय की लगेचच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि तशा प्रकारची त्यांचं नियोजन आहे, त्यांची प्रशासनावर जरब आहे। चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असणारा नेता हवा असतो, तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे। मित्रांनो, आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड ॲन्युटीच्या निमित्तानं रस्त्यांची किती 1000 कोटीची कामं आम्ही मंजूर केली माहितीये। 2000 कोटी रुपयाची कामं ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण ॲन्युटीच्या माध्यमातून हायब्रिड ॲन्युटी ह्याच्यातनं मंजूर केलेली आहे। सेंट्रल रोड फंड 300 कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली। कशाला म्हणतात 300 कोटी, कशाला म्हणतात 2000 कोटी? त्या संदर्भामध्ये महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू। त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न, आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे। पहिली 1400 मीटर होती, त्याच्यात छोटी छोटी प्लेन उतरत होती, आता 1800 मीटर केली, तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे। आपल्याकडे जागा ॲक्वायर केलेली आहे, आता आपल्याला 2400 मीटरची धावपट्टी करायची। नुसती धावपट्टी करून चालणार नाही, त्याकरता टर्मिनल करावं लागेल, त्याची इमारत आपल्याला करायची, नाईट लँडिंगचं काम चालू आहे। ह्या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते। आपल्याला रेल्वेचं जाळं, वंदे भारत ट्रेन, चांगल्या चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन, नॅशनल हायवे अजून कुठं काही राहिलेले असतील तिथं चांगल्या चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर, चांगल्या प्रकारचे ब्रिजेस, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात। त्याच्याकरता कोट्यावधी रुपयाचा पैसा लागतो। तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना, त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे 6 ते 1.25 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं। उद्याच्या 10 तारखेला माझा पुन्हा बजेट आहे, परंतु 4 तारखेला निकाल लागणार आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार, त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं, म्हणजे भारताचं, आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं। त्याच्यावर कदाचित 10 तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल। एकनाथराव, देवेंद्रजी, मी चर्चा करून तो ठरवेल, पण मी तुम्हाला सांगतो 6-1.25 लाख कोटीमध्ये आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास 15 पट मोठं असतं। त्याच्याकरता आपल्याला उद्योग आणायचे, टेक्सटाईल पार्क झालंय, त्याच्यातनं महिलांना रोजगार मिळतोय, पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचंय। मागाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो। मित्रांनो, तुम्ही बघा, आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला 2-2दा कॅबिनेट घेतल्या, का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते। त्याच्यातून निर्णय घेतले, आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी धानाची आली, दुधाची आली, तशी आम्हाला पाहिजे होती, परंतु ती माहिती वेळेत आली नाही। कापसाची माहिती वेळेत आली नाही। आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची, सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार, कारण काय झालं, माझ्या शेतकऱ्यांनी नड भागवण्याच्या करता कापूस सोयाबीन विकलेला आहे। आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही, आम्ही तिथं हेक्टरला त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीनं मदत करतो। तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू। त्याकरता बजेटमध्ये 4000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे। पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली। तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो, उद्याच्याला निवडणुकीमध्ये नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे, तिथं बटन दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं नाही।
आम्ही शब्दाचे पक्के आहोत, तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार, आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मत मागायला यायचंच आहे। त्यावेळेस उभं करू नका, सांगा अजित पवार चले जाओ, तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून, कुठे गेली मदत? आचारसंहिता संपल्या त्या कामाला लागणार आहे, आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार, कारण तुम्ही शेतकरी मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही, याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा। विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीत राणाला बोलतायत। अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे बहिणी आहे की नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो। आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्यात। पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहेत। आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत, 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून, सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्यात। अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करतायत। मोदी साहेबांच्यावर आरोप होतो, आम्ही पण करायचो 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत, संविधान बचाओ देश बचाओ, आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलतील। अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही, एवढं चांगलं संविधान आहे। पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये, विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदलणार, आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात, ते घाबरून जातात, म्हणतात घटना बदलणार। मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते। इथं बहुतेकांना माहिती आहे, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे। तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2च वर्ष पंतप्रधान होते, 2 वर्षात तीनदा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली, आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून, सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लाल बहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला। मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग ह्याची मुदत संपली होती, ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली। मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात का नाही बघण्याकरता पाहिजेच होती। दुसरी दुरुस्ती, आमच्या महिलांना 33% जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, चांगलं झालं ना। 50% महिला वर्ग आहे, करणंच गरजेचं होतं। अनेकांनी आश्वासन दिली, आमचं सरकार आलं आम्ही 33% जागा देऊ, कुणी दिलं नाही। द्यायला धमक आणि ताकद लागते, जोर लागतो, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते। अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे, आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगित, हे ज्या काही छोट्या छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही कुणी पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात। 370 कलम रद्द करायचं, अमेंडमेंट करावी लागली। जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं, जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती। आज महाराष्ट्र सरकारने तिथं जमीन घेतली, महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय। जर आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला, त्याला हॉटेलचा खर्च परवडला नाही, तर तो महाराष्ट्र सदनमध्ये राहील, तिथं जेवेल, तिथं राहील, तिथं नॉमिनल चार्ज देईल। त्याकरता आपण प्रयत्न करतोय,
अशा पद्धतीची कामं आपण करतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत. मित्रांनो, सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटतंय, पाऊस येतोय, गारपीट होते, एवढा वारं सुटतंय की अक्षरशः पिकांचं नुकसान करून जातंय. आता जरी आचारसंहिता असली तरी एकनाथराव शिंदेंनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या होत्या आचारसंहिता लागण्यापूर्वी की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आलं मग त्याच्यामध्ये संत्र्याचं नुकसान होऊ, त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान होऊ, फळबागांचं नुकसान होऊ, त्याला मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीचा आपण निर्णय घेऊन ठेवलाय. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत महायुतीच्या सरकारच्या पाठीशी आपण आहात, महायुती हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्या करता तयार आहोत. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, वाटेल तशा पद्धतीनं भावनिक होऊ नका. ही गावकीची लढाई नाहीये, ही भावकीची लढाई नाहीये. ही जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्याची निवडणूक नाहीये. गावामध्ये वाद असतात. आता आम्ही अनेक पक्ष एकत्र येऊन महायुती केली, कदाचित ते एकमेकाच्या विरोधात खाली लढले असतील. आता देश डोळ्यासमोर ठेवा. देशाचं भवितव्य, पुढच्या पिढीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदान करा. सुदैवाने आपल्या उमेदवाराचा आकडा देखील अनुक्रमांप्रमाणे नंबर 1च आलेला आहे. पहिलाच आकडा आहे. पहिलं मशीन बघायचं, पहिला आकडा वरचा घ्यायचा, तिथं बटन दाबायचं की आपल्या नवनीत राणा दुसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला जातील आणि आपल्या देशाचे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या करता तिथं शपथ घेऊ शकतील. अशा पद्धतीचं काम माझ्या बहुजन समाजाने पण करावं. बहुजन समाजाला कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, कारण मी पण बहुजन समाजाचीच औलाद आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आज मला अजूनही सकाळी माझ्या पुण्यामध्ये सभा होत्या, आता मी ही सभा केली. मला आता वर्ध्याला जायचंय, रात्री पुन्हा मुंबईला जायचंय, उद्या काही फॉर्म भरायचे आहेत. परंतु त्या निमित्तानं आमच्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्तानं मला येता आलं, तुमच्याशी संवाद साधता आला, आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि नवनीत राणांना प्रचंड नंबर 1च्या मताधिक्यांनी आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये निवडून पाठवा. तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचं काम, तुमचे प्रश्न तिथं पोट तिडकीनं मागण्याचं काम, तुमच्या करता केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर आणण्याचं काम नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहांच्या मदतीनं नवनीत राणा निश्चितपणे करतील. हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.